FM स्टार मराठी। कवटेमंकाळ तालुक्यातील 28 गावातील ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2022 दिनांक 18 डिसेंबर रोजी पार पडली। गटबाजीच्या अटीतटीच्या संघर्षात चांगल्या उमेदवारांना योग्य प्लॅटफॉर्म नसल्याने नाराजी स्वीकारावी लागणार आहे। बऱ्याचशा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व येण्याच्या पाऊलखुणा। निवडणूक असलेल्या आणि अतिसंवेदनशील गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कवटेमंकाळ तालुक्यातील 28 गावातील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक ही एकूण 98 प्रभागासाठी 109 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली। तहसीलदार बी.जे. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांच्या सहकार्याने निवडणूक पार पडली। या 28 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतदानासाठी 21 निवडणूक निर्णय अधिकारी, 109 केंद्राध्यक्ष, 109 क्रमांक 1 चे मतदान अधिकारी, 109 क्रमांक 2 चे मतदान अधिकारी, 109 क्रमांक 3 चे मतदान अधिकारी, 109 शिपाई व 109 पोलीस अशा 6 व्यक्तींची नेमणूक करण्यात आली होती। कवटेमंकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 28 गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिवाय तालुक्यातील रांजणी, कुकटोळी, चुडेखिंडी, याचीवाडी, आरेवाडी, खरसिंग, आगळगाव, बोरगाव, नागज, घाटनांद्रे, लंगरपेठ आणि हरोली या 12 अतिसंवेदनशील गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वाढीव पोलीस तैनात केले होते। यामध्ये 6 पोलीस अधिकारी, 115 पोलीस कर्मचारी आणि 62 गृहरक्षक दलाचे जवान यांची नियुक्ती करण्यात आली होती। मतदान केंद्र आणि केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काही किरकोळ घटना वगळता ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2022 ची 109 मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया अगदी सुरळीत आणि शांततेत पार पडली। गटतटाच्या राजकीय पक्ष नेत्यांच्या गटबाजीमुळे अनेक गावात दुरंगी ऐवजी तिरंगी, चौरंगी लढत लागल्याने पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या राजकीय अस्तित्वासाठी कार्यकर्त्यांच्या पायात भिंगरी असल्यागत फिरताना ते दिसत होते। खेड्यापाड्यातील शेवटचा घटक असणाऱ्या लोकांची घरकुल, रस्ता, पिण्याचे अनियमित पाणी पुरवठा आणि विविध प्रकारच्या शासकीय कागदावरच्या योजना यांचा अभाव या मोठ्या समस्या आहेत। त्याची गाऱ्हाणे आणि विकास कामांच्या बाबतीतल्या प्रतिक्रिया पाहता सामान्य माणसाच्या मनात परिवर्तनाची लाट ही स्पष्ट दिसत होती। त्यामुळे 27 गावांपैकी अनेक गावात 60% पासून ते काही गावात 90% पर्यंत विक्रमी मतदान झाले आहे। प्रस्थापितांच्या कामाची मतदारांनी दखल घेऊन गड अबाधित ठेवण्यासाठी पाठबळ दिले आहे, तर अनेक गावात परिवर्तनवादी पॅनेलच्या सीटांना मतांची आघाडी मिळत असल्याचे दिसून आले। हातात हात घालून छुप्या आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी प्राधान्य दिल्याचे संकेत दिसत होते। गटबाजीच्या अटीतटीच्या संघर्षात चांगल्या उमेदवारांना योग्य प्लॅटफॉर्म नसल्याने नाराजी स्वीकारावी लागणार आहे। बऱ्याचशा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व येण्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत। हा होता गावागावातील शेवटच्या घटकांपर्यंतच्या प्रतिक्रियांचा ठोस अंदाज आलेख। शेवटी रात्रीचा खेळ हा अप्रत्यक्षरित्या राजकारणाचा मूळ गाभा असतो, त्यामुळे मतांची बोली लागून मतांचा बाजार होतो। सर्वसामान्य नागरिकांना नकोशालाच नमस्कार करावा लागतो। कवटेमंकाळ तालुक्यातील 28 गावनिहाय एकूण मतदान आणि झालेलं मतदान आणि टक्केवारी सविस्तर पुढील प्रमाणे।